बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे, हे सम्यक आधी जाणावे लागे थो। मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी। पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, येतुलेनी काही न गुंफे अपेसेची। ए रवी जे हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परी ते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा। श्रोते हो, माऊली याचा भावार्थ समजवतात। तरी कर्म म्हणजे ज्याच्यामुळे हा विश्वात्मक आकार किंवा माया विशिष्ट परमेश्वरास विश्वाकार उत्पन्न करण्याचा संकल्प स्वभावताच आपोआप अगदी पहिल्यांदा उत्पन्न होतो, तेच कर्माचे लक्षण होय। या ठिकाणी प्रथमतः त्याच कर्माचे यथार्थ स्वरूप नीट समजून घेतले पाहिजे। मग जे विशेष कर्म वर्ण आश्रमास योग्य विहित म्हणून वेदात सांगितलेले आहे, त्यांची अनुष्ठान प्रकार व फल यासह निश्चित स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे। याशिवाय ज्यास निषिद्ध कर्म म्हणतात, त्या शास्त्र निषिद्ध कर्माचेही स्वरूप ओळखणे आवश्यक आहे। एवढ्याने असे हे कर्माचे स्वरूप जाणल्याने सहजच तो कर्मे करीत असला तरी कर्मपाशात गुंतत नाही। पण अशा विचारांचा जर अभाव असला तर तोच काय, पण सर्व जग कर्माच्या अधीन आहे। अशी कर्माची व्याप्ती फार दुर्बोध आहे, परंतु प्रस्तुतता ती असो। आता वर सांगितल्याप्रमाणे कर्मांचे यथार्थ ज्ञान झालेल्या कृतार्थ पुरुषांचे लक्षण सांगतो ऐक। जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी सांगे बोधला असे। तरी क्रिया कलापू आघवा, आचरे तू दिसे बरवा, तोची तो ये तिनी जाणावा ज्ञानी आगा। जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे। अथवा नावे हन जो रिघे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ। तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानून या वायाने, मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा। आणि उदय असतो चेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, नैष्कर्म्यत्व जाणे कीर्तीची असता। तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब। तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात। एकीची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो। श्रोते हो, माऊली याचा आपल्याला गहन भावार्थ समजवतात। जो सर्व कर्माचे आचरण करीत असतानाही ते कर्म आपण करीतो असे मानित नाही, तत्वतः ते कर्म आपण करीत नाही असे जाणून आपले अकर्तृत्व पाहतो व कर्माबरोबर त्याच्या फळाची आशाही बाळगीत नाही, आणि त्याला अशा प्रकारे नैष्कर्म्यतेचा इतका चांगला बोध झालेला असतो की त्याला आत्मस्वरूपाशिवाय जगात दुसरे काहीच प्रतीत होत नाही, म्हणून कर्तव्य असे काहीच उरत नाही। तरी पण लोकदृष्ट्या तो सगळी कर्मे नीट रीतीने आचरित आहे असे दिसते। तोच या वरच्या लक्षणाने युक्त असा एक ज्ञानी आहे। असे राहिल्यावर त्याने आपणात प्रतिबिंब रूपाने पाण्यात पाहिले तरी प्रतिबिंबाहून मी वेगळा आहे असे म्हणतो व तसे आपणात निसंशय समजतो। अथवा जो नावेत बसून जातो, त्या मनुष्यात नदीच्या काठावरील झाडे वेगाने धावत चाललेली आहेत असे दिसते, परंतु तो जेव्हा खरी वस्तुस्थिती विचारपूर्वक पाहू लागतो, तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असेच म्हणतो। त्याचप्रमाणे सर्व कर्माचे आचरण करीत असता पण आपल्या ठिकाणी जे कर्म प्रतीतीला येते ते आभासात्मक अगदी खोटे आहे असे निश्चित समजून मग आपण तात्विक दृष्टीने कर्मरहित आहोत असे तो जाणतो।
आणि तत्वता सूर्य चालत नाही, पण सूर्य उगवतो व मावळतो एवढ्याच एका प्रमाणावरून तो चालतो असे आपल्यास दिसते. तसे कर्म आचरित असतानाही तो आपली सात्विक नैष्कर्म स्थिती ते आपण करीत नाही हे जाणतो. तो बाह्यता मनुष्यासारखा व्यवहारात जरी दिसतो तरी पण तत्वता परब्रह्मच आहे असे समजावे. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते तरी सूर्यबिंब त्यात बुडालेले नसते, असा जो पुरुष त्याने काही पाहिले नाही तरी सर्व विश्व पाहिले असे होते. काही त्याने न करताही सर्व काही केले असे होते. त्याने काही न भोगता हे यच्छयावत भोग भोगिले असे होते. तो एकाच ठिकाणी बसून असलेला दिसला तरी त्याने सर्वत्र गमन केले असे होते. हे असो, तो स्वतःच अंगानेच विश्वरूप झालेला असतो. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परिफलापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेन. ज्ञानाग्नीचे नि मुखे जेने जाळली कर्मे अशेखे, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद वाटत नाही तरी पण कर्मफळाची इच्छा ज्याचे मनात केव्हाही व मुळी उद्भवत नाही, आणि हे अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक कर्म सुरू केलेले शेवटास नेईन अशा संकल्पाने देखील ज्यांचे मन विटाळत नाही का, तर ज्ञानरूप अग्नीचे द्वारा ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत असा तो पुरुष मनुष्य रूपाने परब्रह्म अवतारला आहे असे समज. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्य उल्लासू होऊन असे, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरे न म्हणती धनुर्धरा आरोग्यत्या. जो स्वतःच्या शरीराविषयी उदासीन असतो आणि कर्मापासून होणाऱ्या फळाच्या उपभोगाविषयी निरीच्छ असतो, नित्य निरशय आनंद स्वरूप होऊन राहिलेला असतो, जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून आत्मबोधाचे पक्वान जीवित असता, तो ते पुरे केवी म्हणत नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडुनिया आशा क्रोडी अहम भावेशी. मनोनी अवसरे जे जे पावे की तेनेची तो मुख सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये, ऐके ते आहे तोची जाहला. चरणी हण चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणाची जो. हे असो विश्व पाही जयाची आपणे वाचोनी नाही, आता कवन ते कर्म काही बाधी तया ते. हा मत्सरो जेत उपजे ते तुले नुरेची तया दुजे, तो निर्वत्सरू काही म्हणिजे बोलवरी. मनोनी सर्वा परी मुक्तू तो सकर्मुची कर्मरहितू, सगुण परी गुणातीतू येत भ्रांती नाही. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. अहंकारात्मक वृत्तीसह आशेची ओवाळणी करून टाकून अधिकाधिक वाढत्या प्रेमाने तो ब्रह्मसुखाची गोडी कितीतरी घेत असतो. म्हणून ज्या ज्या वेळेस जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. आणि ज्याला आपले आणि परके हे दोन्ही नसतात, तो आपल्या दृष्टीने जे पाहतो ते तो आपणच होतो, आणि जे कानाने ऐकतो तेही तोच झालेला असतो. पायांनी जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, त्या शरीराने जितके म्हणून व्यापार करीतो ते सर्व आपणच अंगाने झालेला असतो. तात्पर्य, सर्व जग आत्मरूपच पाहतो. हे असो, फार काय सांगावे. हे अखिल विश्वच ज्याला आपल्या आत्मस्वरूपा वाचून वेगळे काही आहे असे दिसत नाही, अशा अवस्थेत कर्म ते कोणते व तो त्याला कशी काय बाधा करणार. मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो, इतके सुद्धा द्वैत ज्याच्या ठिकाणी उरलेला नाही, तो निमत्सर आहे. हे काय शब्दाने बोलून दाखवले पाहिजे. तो सर्व प्रकारे मुक्त आहे. तो सर्व कर्मे करीत असतानाही कर्मरहित आहे. तो सगुण म्हणजे गुणात वावरत असलेला दिसतो तरी त्या गुणातीत असतो यात संशय नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.